I'm so cold. Yeah, my heart's sinking like a storm. यस मंडळी, सुप्रभात मंडळी. मी यश स्वागत करतो तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती YK Vibes. यस, सुप्रभात फ्रॉम ले. आपण आहोत ले सिटीमध्ये. काल तुम्ही बघितलं असेल आपला कारगिल ते लेचा प्रवास. त्याच्यानंतर रात्री मस्तपैकी आम्ही ले एक्सप्लोर केलं. खूप सारी शॉपिंग केली, खूप फ्लॅग वगैरे, फ्रीज मॅग्नेट्स घेतले. एक मी टी शर्ट घेतलं जे तुम्हाला कारण दाखवलं. येस, आजचा दिवस एकदम चिल आहे. आज आपल्याला जास्त हेक्टिक नाही करायचं. लेला पूर्ण एक्सप्लोर करायचं. छोटे छोटे ज्या मॉनेस्ट्रीज आहेत, ले पॅलेस आहे, मग शांती स्तूप आहे, हे जे मेन अट्रॅक्शन्स आहेत ते आज आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर बस आता सकाळचे वाजता आहेत किती, 8:40 होत आहेत. आज आरामात उठलो, रिलॅक्स केला. नंतर एवढे दिवसाची आपली राईड झालेली आहे. आज आपला 6वा दिवस आहे. तेच आहे की 6 दिवसाची जी राईड होती त्याचा थकवा पूर्ण दूर करायचा होता. आणि इथे टेम्परेचर पण आता सकाळी बघितलं तर 5 डिग्री आहे. मस्त थंड झालेलं आहे, खूप भारी वाटतं. तेच म्हणजे काल जिथे आम्ही रात्री जेवलेलो तिथेच आता येऊन परत खातोय. तर सकाळ काहीतरी असं भयानक काहीतरी मागवलं आहे. ते बघा, प्लेन क्रॉसॉन्ड आहे, कोको डोनट आणि कोको टेनिस. तर हे आपल्याला आता खायचं आहे. बघूया कशी टेस्ट आहे. काय काल आम्ही केलेलं इथे खूप भारी होतं जेवण. तर बघूया आज सकाळी नाश्ता असा काहीतरी करतो. येस, खाऊया. हेच गॅस, तर हा आपला होमस्टे होता. जस्ट आम्ही नाश्ता करून आता बाईक घेतली होमस्टेवरनं आणि निघतोय आता आधी तर चाललो आहे KTM सर्व्हिस सेंटर. मला ना ऑइल चेंज करून घ्यायचं आहे, बिकॉज ओव्हरहीटचं एकदा ते झालेलं ना, आणि उगाचंच रिस्क नाही घेत आता, पुढे पण जायचं आपल्याला. सो बेटर आय विल चेंज माय ऑइल आणि गाडी वॉश करून घ्यायची आहे. तर ते सगळं आपण सर्व्हिस सेंटर्समध्ये जाऊन करून घेऊया. आणि आता बघूया त्यावरती काळे काळे ढग आलेले आहेत, काळे. हां, हे बघा होमस्टे. आता आमचा जो गेस्ट हाऊस आहे त्याचा असा काहीतरी एकदम छोटीसा रोड आहे. असं तर जो मी आलेलं कळणार पण नाही. आम्ही जेव्हा लकीली ओनर बाहेर आलेले, आम्ही जेव्हा आलो तेव्हा, तर त्यामुळे आम्हाला कळलं. काल जे बघितलेलं हे मेन ले मार्केट, आय लव्ह ले सबोर्ड इथेच आहे. तर आपण काल रात्री इथेच फिरत होतो. आता पूर्ण खाली आहे. अरे, आणि हे काय सीन आहे, वरती ढगं बघा किती आलेली आहेत आणि समोरच स्नो कॅप माउंटेन्स आहेत. नाईस बेबी, ओसम. चला यस गाईज, तर बघू शकता दिस इज द मेन ले गेट. ले सिटीचा एंट्रन्सचा गेट हा इकडनंच आहे. आणि आपल्याला उद्या आय गेस इकडे खारदुंगला या साईडला आहे. आपल्याला इथे जायचं आहे. मस्त बांधलेलं आहे गेट. वाव मॅन, वाव, दिस इज अमेझिंग.
So yes, here we are at KTM Service Center, Leh. Nice. Hello, क्या? हो नाइस, छोटा है, चांगला है. गुड 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 गुड. कल एक्चुअली मैंने कॉल किया था, इसमें ना मुझे एरर आया था. एक्चुअली वी आर राइडिंग फ्रॉम मुंबई, तो जब भी राजस्थान में थे ना तभी चेक लाइट ऑन हुई थी एंड हाँ, एंड इंजन टेम्परेचर हाई का वार्निंग आ रहा था और वो जा रहा ही नहीं था. बट रात को जब भी बंद करके रख दिया था ना तो अपने आप सुबह चला गया था. उसके बाद तो आया नहीं, बट वो चेक करना एक बार. यस मंडळी, फायनली मस्तपैकी सर्व्हिस केली. एक नंबर सर्व्हिस सेंटर आहे लेहचा. तुम्ही जर यायचं असेल, तुम्हाला तुमच्याकडे KTM बाईक असेल, नक्की विजिट करा. अर्ध्या तासाच्या आत त्यांनी माझं ऑइल चेंज केलं, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर सगळं करून प्रॉपरली बाईक रेडी करून दिली, प्रॉपरली. तर समजू शकता तुम्ही. यस, मस्तपैकी वॉश विश पण करून घेतली. आपली अधिरा परत चमकते आहे. खूप बेकार हालत झालेली बिचारीची. बिचारीला पॅम्पर करायला थोडंसं पाहिजेच होतं, तर तेच झालं. आता वी आर हेडिंग टू थिक्से मॉनेस्ट्री. थिक्से मॉनेस्ट्री इकडनं आहे एक 15 किलोमीटरवरती, ज्याला 22 मिनटं दाखवत आहे. I'm so cold. Yeah, my heart's sinking like a storm. Cold. I'm so cold. Yeah, my heart's sinking like a storm. चंबा हॉटेल अँड रेस्टॉरंट. दिस इज द गेट ऑफ थिक्से मॉनेस्ट्री. मॉनेस्ट्री आपली वरती आहे, बघू शकता. ही आहे थिक्से मॉनेस्ट्री. खूप भारी दिसते. वाव. चला आधी आपण वरती या, नंतर येऊन फोटो काढू इकडनं. वाव यार, वाव काय दिसतंय. शेट मॅन, अमेझिंग. व्हिडिओमध्ये जसं बघितलेलं त्याहून खूप सुंदर आहे. यस, चला पोचूया आपण वरती. I'm so cold. Yeah, my heart's sinking like a storm. Cold. I'm so cold. एवढ्या जवळ आलो आता आपण. Yeah, my heart's sinking like a storm. यस गाइस, फायनली आपण पोचलो आहोत थिक्से मॉनेस्ट्रीला. जसा की तुम्ही बघितला, एंट्रन्स खूप भारी होता. खालून जो व्ह्यू येतो, भाई साहब, पाठी बघू शकता. हा गेट आहे. असेच पुढे आता 2-3 गेट लागतील. तर बस चढतोय आता वरती चाललोय आम्ही. हा असा काहीतरी रोड आहे वरती जायला. तो दाखवतो तुम्हाला, आतमधले सिनेमॅटिक्स दाखवतो, चेक करा.
येस मंडळी, तर जे सिनेमॅटिक्स बघितले खूप मस्त होती. मॉनेस्ट्री खूप जास्त मस्त. हवा इथे फुल बघू शकता की वरती पूर्ण ढगाळ आहे. हे सगळं मी खाली चाललो. आता इकडनं लच्ची ले पॅलेस. तर येस बघूया. मंडळी, तर आता आपण निघालो. बघू शकता माझ्या राईट साईडला आहे फिक्से मॉनेस्ट्री. खूप सुंदर होती, अप्रतिम. म्हणजे काय बोलू, वर्ड्समध्ये नाही एक्सपिरियन्स करू शकत. तुम्हाला इथे येऊनच हे एक्सपिरियन्स करावं लागेल. तर चला, आता आपण चाललो आहोत ले पॅलेसचा रोड लावलेला आहे. बघू शकता मी हसतोय. जरा तरी ॲक्टिव्हिटी केली नाही इथे. हालत खराब. आता तरी ठीक आहे. उद्या परवा तर पँगॉंग आणले, अजून आलोच होणार आहे. स्विमिंग झालं तर काय मलाच नाही माहिती काय होणार आहे. डायमॉक्स खातोय, 2 दिवसातून 2दा खातोच आहे. बघूया आता कसं काय. तर चला ठीक आहे, करूया आपण थोडंसं कामं. ॲक्टिव्हिटी कमी करायची, जास्त असं धावपळ नाही करायचं, नॉर्मली कामं करायची. तर मग ते अंडर कंट्रोल रहता. खादुंग लाई करना है 61 से 5 ले 20. तो अपने को जाने का अभी 18 किलोमीटर्स टू ले पॅलेस. त्याच्या आधी काहीतरी खाऊया. रोज आता 2 धावतात. भूक लागलेली मरणाची. हलकं हलकंसं ना डोक्यात पण दुखायला लागलं आहे. तर चला भेटतो आता तुम्हाला डायरेक्ट ले पॅलेस. आपण पोचलो आहोत ले पॅलेसला. ले पॅलेसला जायच्या आधी जस्ट बाईक पार्क केली आणि इकडे एक रेस्टॉरंट होता. तर बघू शकता ओपन रूफ मस्तपैकी रेस्टॉरंट आहे. बाकी पूर्ण ग्लेशियर व्ह्यू आहे, माउंटेन व्ह्यू आहे आणि खाली ले मार्केट आहे. तर खूप अल्टिमेट व्ह्यू आहे. आणि येस, ते तिथे बघू शकता. हा जो आहे ते ले पॅलेस आहे. तर बघू इथे आता असंच ऑर्डर करतो काहीतरी नॉर्मल लाईट खाऊया आणि मग बघूया, एक्सप्लोर करूया ले पॅलेसला. बघा, एक असंच प्रेयर फ्लॅग बांधून घेतला. लडाखला आलो आणि प्रेयर फ्लॅग नाही बांधला असं कसं होऊ शकतं. आणि एक जुगाड लावलाय, हे बघू शकता जरा कलर. ते ना शॉर्ट पडत होतं. होमस्टेमध्ये आंटी आहेत ना, त्यांच्याकडे एक लोकरीच्या मस्तपैकी जागा होता. तर तो घेतला आणि तो आता ट्राय करतो. तर यस, डन. प्रेयर फ्लॅग लावलाय. आता अजून गोप्रोमध्ये तुम्हाला शॉर्ट्स चांगले दिसतील. यस मंडळी, तर बघू शकता ही फ्रेम कशी येते आता आय डोंट नो, बट आय होप चांगलीच येत असेल. तर चला आपण आता निघतोय शांती स्तूपा. वो 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 ओके. शांती स्तूपा आमच्या गेस्ट हाऊसमधनं 8 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच आहे. फक्त 8 मिनिटं. तो चला बघूया आपण शांती स्तूपा. हा फ्लॅग काय मस्त उडत आहेत. तर ते फ्रेममध्ये कसे दिसत आहेत ना, बघायला लागेल यार मला. मस्त उडत आहेत, मस्त एक नंबर वाटतंय. नॉईस. फायनली आपण पोचलो आहोत शांती स्तूपाला. पहाटी बघू शकता स्तूपा आहे इथे. आणि वरती आलं तर हवा खूप जास्त चालली आहे इथे. हा लिटरली थंड वाटतं. हा जसे शिवशिवत आहेत. तेच आता जाऊया वरती, मस्तपैकी सिनेमॅटिक्स वगैरे घेतो. बघा तुम्ही.
आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. काल रात्री येऊन डायरेक्ट झोपून गेलो. हालत खूप खराब झालेली. मी तर जेवलो पण नाही. बिकॉज बेकार थंडी वाजत होती. सो येस, आता सकाळ झाली आहे. तर आता हायपर आहे, डोक्या व्यतिरिक्त माझं काही नाही दुखत आहे. तर बस तेच ब्लॉग एंड करायचा राहिला होता. तर येस मंडळी, अजूनपर्यंत जर ब्लॉग बघत असाल आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. सिरीज आपली कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इंस्टाग्रामची ID आहे, त्याला फॉलो करा. प्रॉपर्टीचे सगळे डिटेल्स, सगळ्या पूर्ण अजूनपर्यंत जे आपण राहिलो आहे ते जर तुम्हाला बघायचे असतील, त्याचे डिटेल्स पाहिजे असेल तर हर एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते दिलेलं आहे. तर नक्की चेकआउट करा. मी यश रजा घेतो तुम्हा सर्वांची. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.